जिंदाबाद इन्कलाब जिंदाबाद जय 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 भीम जय भीम जय भीम जय 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 भीम जय भीम जय भीम। अरे बत्ती नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी तानाशाही नहीं चलेगी जय भीम का पेपर रखिए टीका पेपर जब तक विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आणि देशाच्या भविष्यासाठी हा आज पाठिंबा आहे आमचा। आणि हे जे निषेध आंदोलन आहे हे शांततेत आमचं आंदोलन आहे, त्यामुळं या ठिकाणी कुठलंही गालबोट लागणार नाही आणि कुठलंही राजकीय वळण यांना कोणी देऊ नये। आणि ह्या आंदोलनाचा जे विद्यार्थ्यांच्या भविष्याचा जो आंदोलन आहे त्या आंदोलनाला कुणीही राजकीय फायदा त्याचा घेऊ नये, कारण हे विद्यार्थ्यांचं भविष्य आहे। नीटचे एक्झाम, TETचे एक्झाम याचे पेपर लीक होतात कसे? प्रत्येक वेळेस जवळजवळ 155 वेळा या पेपरची लिकेज झालेलं आहे। त्याच्यामुळं विद्यार्थ्यांचं एक तर शिक्षण या भारत देशामध्ये महाग आहे। एक जर कुठलंही ॲडमिशन घ्यायला गेला, एक जर नीटचं ॲडमिशन घ्यायला गेलो आपण कमीत कमी 1.25 कोटी रुपये लागतात। मग हे जर असं चालू राहणार आणि त्याच्यामध्ये वर्षभर विद्यार्थ्यांनी अभ्यास करायचा आणि अभ्यास केल्यानंतर जर विद्यार्थ्यांचे पेपर लिकेज असेल तर जो त्यांचा जो म्हणजे त्यांचं जे म्हणजे विश्वास आहे तो विश्वास तुटत असतो। त्यामुळं मला तरी वाटतंय की धर्मेंद्र प्रधान यांनी पहिल्यांदा राजीनामा दिला पाहिजे, कारण पुढच्या येणाऱ्या भविष्यात कुठल्याही शिक्षण मंत्र्याला त्याचा धाक बसेल आणि तो धाक जर बसला त्याला तर म्हणजे देशामध्ये कुठल्याही प्रकारचं हे पेपर लीकचं रॅकेट कधी येणार नाही आणि त्यामुळे विद्यार्थी देखील शिथिल होतील आणि विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळेल। हे बरोबर आहे, कारण की ते लोक पण स्वतः शिकलेले लोक आहेत, त्यांनी लाठीचार्ज केले, त्यांच्या पण घरी त्यांचे लेकरं असतील, त्यांचे पोरं असतील, शिकत असतील, शाळेत जात असतील, आता मोठ्या पदवीला शिकत असतील, त्यांचं पण नुकसान आहे। ते घरी जाऊन काय सांगणार पोलीस, त्याच्या बापांनी काय सांगणार की स्टुडंट लोकांना मारले। जर ते पोलिसांचाच पोरगा एखादा त्याच्यामध्ये असेल त्या प्रोटेस्टमध्ये तर त्यांच्यासाठी पण शेम आहे। अजून पण राजीनामा देण्यात येत नाहीये। हेच आहे की अजूनपर्यंत एवढी मोठी मागून तर पैसे तर मागत नाही लोकांकडून, तर एवढी मोठी गोष्ट नाही मागितली आहे। ज्या गोष्टी त्यांच्यामुळे घडल्यात त्यांचा राजीनामा मागितला आहे। उद्या जर मी कामामध्ये कोणत्या कंपनीमध्ये कामाला आहे, कंपनीचं लॉस झाला, कंपनीचं काहीतरी बरं वाईट झालं तर मला राजीनामा देणं गरजेचं आहे। मग जी गोष्ट त्यांच्यामुळे घडली आहे तर त्यांनी त्याचा राजीनामा दिला पाहिजे। आपको नहीं लगा 20 दिनों से जिस तरह सोनम वांगचुक ने आंदोलन किया, उपोषण किया और उन्हें एक पर्दा लगा के अस्पताल लेके गए और कोई भी मंत्री वहाँ पहुँचा नहीं अब तक? अभी तक जो फिलहाल हमारे देश में जो चल रहा है वो सब हुकुमशाही है, ये दिख रहा है। क्योंकि उन्हें पर्दा लगा के जो उठा के लेके गए ये सिर्फ हुकुमशाही में हो सकता है। प्रोटेस्ट अगर एक इंसान कर रहा है उसे कोई तो रोक रहा है, उसका आवाज़ दबा रहा है, मतलब कि ये लोकशाही को दबाने जैसा है। धर्मेंद्र प्रधानजींनी राजीनामा द्यावा, अकाउंटेबिलिटी घ्यावी त्यांनी आणि राजीनामा द्यावा बस। त्यांच्यामुळे 20 ते 22 युवकांनी स्वतःचे जीव दिले। त्या युवकांच्या घरात 1 कोटीचं हे दिलं पाहिजे, त्यांना मदत केली पाहिजे। कल जिस तरीके से कांग्रेस जनता पार्टी कुछ लोग JP नड्डा से मुलाकात करने गए, वहाँ पे उन्हें कोई जवाब नहीं दिया गया। हाँ। खाली ऑलरेडी कुछ बात कही गई जिससे काफ़ी लोग नाराज हुए। क्या कहते हैं? ये सरकार ऐसी है, ये सरकार तानाशाह की सरकार है। इनसे आप ऐसा जवाब एक्सेप्ट ही नहीं कर सकते हो जो खुद को अकाउंटेबल ठहरा के खुद की गलती मान के ऐसा उत्तर दे। ये सरकार वैसी सरकार नहीं है। आमची आंदोलन एकच मागणी आहे की जे धर्मेंद्र प्रधान जे आहेत त्यांनी राजीनामा दिला पाहिजे। प्लस आम्ही जे 20 जणांचा बळी गेला ते स्टुडंट आहेत, ते जे चांगले शिकत होते, उद्या फ्युचरमध्ये डॉक्टर झाले असते, कोण इंजिनियर झाले असते, त्यांचा जो बळी गेला आहे तो व्यर्थ गेला नाही पाहिजे। त्याच्यामुळं त्या लोकांना सर्वांना ज्यांना शिक्षा झाली पाहिजे, प्लस त्यांनी राजीनामा दिला पाहिजे। प्लस जे 20 जण मेलेत त्यांना 1-1 करोड रुपयाची जी गव्हर्नमेंट सर्व लोक प्रोटेस्ट करतात, 1-1 करोड रुपये त्यांना त्यांच्या भेटले पाहिजे, ते पण झालं पाहिजे। आणि खरं तर जी आपली लोकशाही आहे ह्या लोकशाहीला संपवायचं काम गव्हर्नमेंट करत आहे कुठंतरी। त्या स्टुडंटवरती लाठीचार्ज तिथं जे दिल्लीला झालं आहे, आपल्याला सर्वांना जो व्हिडिओ येतो आहे दगडफेक, लाठीचार्ज, हे सर्व गोष्टी चुकीच्या आहेत। या चुकीच्या गोष्टी आम्ही सहन करून घेऊ शकणार नाही। आमची सिद्धार्थ कॉलनीतला पूर्ण तरुण वर्ग ह्या प्रोटेस्टच्या पाठीमागे आहे।
सतीश साहेबराव विमल. मुळात म्हणजे आश्चर्याची गोष्ट आहे. माझं 35 वर्ष वय आहे आणि आत्तापर्यंत आम्ही सिद्धार्थ कॉलनीतून लहानपणापासून खूप आंदोलन बघितले. बट हे पहिलं आंदोलन असं आहे की सुरुवात होण्याआधीच आंदोलनकर्त्यांपेक्षा एक मोठ्या संख्येने पोलीस फाटा अवेलेबल आहे. रात्री 8 ते 9च्या सुमारास आमचा म्हणजे एक निर्णय झाला की एक दिल्लीमध्ये ज्याप्रमाणे लाठीचार्ज झाला त्यांच्या विरोधात एक तीव्र आंदोलन झालं पाहिजे. ज्याप्रमाणे पोलीस स्टेशनला सदरची माहिती मिळाली की आज सिद्धार्थ कॉलनीमधून मोठ्या संख्येने तीव्र आंदोलन होणार आहे, तर सिद्धार्थ कॉलनी म्हटलं की आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला आहे आणि सिद्धार्थ कॉलनीतील आंदोलन हे चेंबूरमध्येच तसेच महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना माहिती आहे आंदोलन कशा प्रकारे असते आणि त्याचीच धास्ती चेंबूर पोलीस स्टेशननी घेतल्यामुळे रात्री 9 वाजल्यापासून ते सकाळी 10 ते 11पर्यंत सर्व कार्यकर्ते सर्व तरुणांना नोटीस दिलेल्या आहेत. काही लोकांना फोन केलेस. सिद्धार्थ कॉलनीतल्या प्रत्येक गल्लोगल्लीमध्ये पण पोलीस उभे आहेत आणि त्यांना बाहेर येऊन देत नाही. हे एक प्रकारे चुकीचं आहे. काय नेमकी मागणी एकूण सगळ्या देशभरात आता तरुणाई आंदोलनात? आमची मागणी एकच आहे की ज्या शिक्षण मंत्र्यांमुळे एवढ्या विद्यार्थ्यांना जर त्रास होतोय ते एका शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घ्यायला BJP सरकारला त्रास कुठे, अडचण कुठे? तसेच जे 20 ते 22 विद्यार्थ्यांनी ज्यांनी आत्महत्या केली त्यांना 1 कोटीचा निधी भेटायला पाहिजे आणि नुकतंच जे 6 महिने 3 महिन्यामध्ये जे CET झालं किंवा नीटचे एक्झाममध्ये जो पेपर लीक होतात ते कुठेतरी थांबलं पाहिजे आणि याच्या मागे नेमकं कोण आहे, नेमकं षडयंत्र कोण आहे ते अजूनपर्यंत समोर आलं नाही. जे 20 ते 22 विद्यार्थ्यांचा मृत्यू झालेला आहे तो केवळ 20 ते 22 विद्यार्थ्यांचा मृत्यू नसून भारतातील सर्व कुटुंबावरती एक पडलेला दुःखाचा डोंगर आहे. जंतर मंतरवर जे आंदोलन विद्यार्थ्यांनी केलं, अभिजित दिपके यांनी केलं, सोनम वांगचूक यांनी केलं, कशासाठी केलं? मुलांचं भवितव्य धोक्यात येत आहे, धोक्यात आणतायत हे लोक आणि धोक्यात आणू नये म्हणून सरकारकडे विनंती आहे, सरकारकडे आक्रोश व्यक्त करायचे ते एकत्र जमले. परंतु सरकारने काय केलं? त्यांच्यावर बेछूट लाठीहल्ला केला, त्यांना जखमी करून टाकलं. आणि मग मला सांगा या देशात लोकशाही जिवंत आहे का? ज्या बाबासाहेबांनी 2050 साली 2049 साली जे देशाला लोकशाही दिली त्या लोकशाहीच्या अनुषंगाने जे प्रत्येकाला अधिकार आहे आंदोलन करण्याचा, बोलण्याचा, म्हणजे सगळ्या गोष्टी करण्याचा अधिकार असताना तो अधिकार हिसकावून घेण्याचा प्रयत्न हे मोदी सरकार, हे शाह सरकार आणि तो धर्मेंद्र प्रधान हे करतायत. त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि पुढच्या काळामध्ये मी अपील करतो सर्वांना की बाबांनो याच्यात कुठल्याही प्रकारचं राजकारण नाहीये. एकंदरीत लाठीचार्ज झाल्यानंतर पण युवकांनी जे स्टुडंट होते त्यांनी टाळ्या वाजवून त्यांचा सन्मान केलेला आहे. टाळ्या वाजवून जेव्हा कर्मचारी पोलीस बांधवांच्या घरी जातात तेव्हा त्यांचा सन्मान केलेला आहे. टाळ्या वाजवून काय सांगतात? लाट्या खाऊन सुद्धा ही आजकालचा तरुण हा हुशार तरुण आहे, त्याला आपलं भवितव्य कळतं. पोलिसांना पण आम्ही विनंती करतो किंवा तुमचे सुद्धा लेकरं आहेत, तुमच्या सुद्धा लेकराचा हा प्रश्न आहे, हा आमच्याच लेकराचा प्रश्न नाही आहे. त्यामुळं असे जर प्रकार वारंवार जर घडत असतील तर हे चुकीचे प्रकार आहेत. त्यामुळं मोठ्या मनाने तरुणांनी त्यांचं सुद्धा स्वागत केलेलं आहे. पण एकंदरीत आता CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.